हा बघा मेल आहे आणि साईज पण बघा व्यवस्थित साईज आहे चांगल्या प्रकारे. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा क्रॅब पकडायला चाललो, खेकडे पकडायला. आणि मला थोडा उशीर झाला आहे कारण मी माझ्या परसबागेमध्ये थोडं काम करत होतो. रवी ऑलरेडी नेट घेऊन पुढे गेला आहे आणि त्याचा एक राऊंड आता पूर्ण झाला पण असेल. आता पाहूया आपण, पोचेपर्यंत आपल्याला एक 15-20 मिनटं लागतील. मित्रांनो, आम्ही आता साईटवरती आलो. रवीने आत्ताच एक नेट ओढला आणि तुम्ही बघितलात त्याच्यामध्ये आम्हाला एक खेकडा भेटला आहे. ही साईट बघा किती रिच आहे. नारळाची झाडं आहेत, आजूबाजूला मँग्रोव्ह आहेत आणि ह्या साईडला बघा एक्झोवेरा किती चांगल्या प्रकारे ग्रो केलं आहे. हे आमच्या इकडचे जंगली झाड जे आपण मुंबईला शो प्लांट म्हणून आपण कुंड्यांमध्ये लावतो. हा पहा किती चांगल्या प्रकारे ग्रो केला आहे. तो ह्याच्या दाखवण्यासाठी ठीक. आता आम्ही पुढच्या लोकेशनवरती चाललो जिथे मी नेट टाकलं आहे. थोडंसं लांब आहे लोकेशन आधीपासून. तर हे संपूर्ण मँग्रोव्ह आहेत. या मँग्रोव्हमधून रस्ता काढत जायचं आहे. मी पण ह्या साईडला पहिल्यांदा चाललो आहे. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मी पण चाललो आहे. खूप सारं पाणी आहे. त्याच्यावर फास्ट चालता येत नाही आहे, पण त्याच्या पाठोपाठ चाललो आहे. हा नेट जरा आतमध्ये टाकला आहे. तर रवी आता नेट बघायला गेलो आहे. मी त्याच्या पाठोपाठ जात नाही आहे, मी इथेच थांबतो आहे. तो बघा तिथे त्याने नेट टाकला आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तो म्हणाला आहे त्यात क्रॅब आला आहे. तो आता तिथेच पकडेल आणि घेऊन येईल इकडे. हा बघा त्याच्यामध्ये खेकडा भेटला आहे. तो आता इथे फिक्सिंग करेल त्याला. मित्रांनो, दुसरं नेट ह्या साईडला पुढे टाकलेलं आहे. तर असा तो कमीत कमी गुडघाभर पाण्यामधनं जाणार आहे, म्हणून मी आपला किनाऱ्यावरती उभा राहून त्याचं शूट घेतो आहे. ते नेट त्याने मेन स्ट्रीममध्ये टाकलं आहे. तर अंदाजे त्यात काही नाही भेटलं आहे. ते आता तो काढून इकडे घेऊन येईल, कारण भरतीला हा भाग पूर्ण पाण्याने भरून जाईल. मग नंतर ते जाळं काढता नाही येणार. तर आता तो ते जाळं घेऊनच येतो आहे. आता मी ते नवीन लोकेशनला
मित्रांनो बघा, ह्या नेटमध्ये पण आता आम्हाला एक छोटासा भेटला आहे. कारण ही आम्ही 5-6 दिवसानंतर ह्या नवीन जागेवरती आलो आहोत. आणि मित्रांनो, पुढचे काही व्हिडिओ नवीन लोकेशनचे असणार आहेत, जिथे मी पहिल्यांदाच भेट दिली. आणि मी ते लोकेशन बघून एवढा खुश झालो. एवढं सुंदर जागा मी खूप पहिल्यांदा खाडीकिनारी बघितले. तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तिकडचे ते व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब झाला नसाल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा, कारण ती खूप सुंदर आणि चांगल्या लोकेशनवरचे व्हिडिओ आहेत. तुम्ही सिनरी बघू शकता आजूबाजूला, किती सुंदर सिनरी आहे या साईडला पण. आणि हा भाग बघा, हे खाडीचं मेन पल आहे, जिचं मेन स्ट्रीम आहे ती. आणि त्याच्या बाजूला हा इथे आम्ही आता नेट टाकला आहे. तर आता हा दुसरा नेट आम्ही ओढून पाहतो त्याच्यामध्ये काय आहे का. खूप घाण आली आहे, बघा आहे का समजेल. नाही आहे, हा आमचा एमटी गेला. कधी कधी असे काही एमटी येतात, कधी खूप छोटी खेकडा येतो, मग त्यांना पुन्हा आम्हाला खाडीमध्ये सोडावं लागतं. तर हा लपाछुपीचा खेळ सारखा चालूच असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्याच्यामध्ये एक छोटासा आला आहे क्रॅब. मे बी ह्याला आम्ही आता सोडून देऊ. आता तुम्हाला आधीच्या क्लिपमध्ये मी सांगितलं होतं छोटे क्रॅब आम्ही सोडून देतो. हा बघा छोटा आहे खूप, आणि ह्याला आता आम्ही सोडून देऊ. तर ह्या जाळ्यामधला छोटा क्रॅब आम्ही आता सोडला आहे आणि पुन्हा ते जाळं आम्ही पकडण्यासाठी टाकून दिलं आहे. पाहूया पुढच्या वेळेला ह्याच्यामध्ये काय भेटतं ते. मित्रांनो, आता पुढच्या नेटकडे आम्ही चाललो. हा हे बघा, आमच्या गावामध्ये किती वांदर असतात. त्यांनी खाडी सोडली नाही आहे. रवी म्हणाला ह्याच्यामध्ये खेकडा आला आहे. पाहूया केवढा आहे तो. मीडियम साईज आहे, छोटाच आहे. पण बघूया आता त्याच्यावरती तो सोडायचा का मेजवानीसाठी जाईल, पाहूया. ह्याला पण आम्ही सोडतो, कारण हा थोडासा अजूनही छोटाच आहे. पुन्हा जाळा आम्ही त्याच लोकेशनवरती टाकला आहे, कारण ह्यावेळेला छोटा खेकडा आला होता, ज्याला आम्ही पुन्हा खाडीमध्ये सोडला आहे. आता ह्याच्या पुढच्या जागेवर त्या चालू आहे. हा इथला ह्या भागातला शेवटचा नेट होता. मित्रांनो, आता जे काही 4-5 भेटले होते खेकडे, त्यांना आम्ही आता पाण्यामध्ये थोडे रिलॅक्सेशनसाठी सोडलं आहे. कारण ह्याचा पुढचा ज्या भागातले नेट उचलणार आहोत तो थोडा डिस्टन्स आहे, त्याच्याने ते जास्त ड्रायअप होऊ नये, म्हणजे सुकू नये म्हणून. आणि खेकड्यांचा ताजेपणा तसाच राहावा म्हणून त्यांना थोडं पाणी पाजत आहोत. जसंही पूर्ण होईल तसं पुन्हा पुढच्या साईडचे नेट उचलायला आम्ही सुरुवात करू. मित्रांनो, इकडचं नेट जरा आतमध्ये पाण्यामध्ये आहे, कारण हे भरतीच्या आधी टाकला होता. आता भरती चालू झाली आहे, म्हणून थोडं पाण्यात जाऊन उतरून उचलावं लागलं. ह्याच्यामध्ये पण एक खेकडा आला आहे, तुम्ही पाहू शकता. ह्याच्यात बघा, नेटमध्येच आपल्याला दिसतोय खेकडा.
भागात जाळं व्यवस्थित नाही पडत आहे, म्हणून सारखं उचलून त्याला व्यवस्थित टाकावं लागतं. अन्यथा खेकडा आतमध्ये आला असेल तरी उचलताना तो निघून जातो, जर व्यवस्थित नेट पडलं नसेल तर. मित्रांनो, आहे आपला जुना खाडीचा बांध, त्याचं मेंटेनन्सचं काम चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आता व्यवस्थित त्याला पुन्हा ज्या भागातले दगड किंवा माती वाहून गेले भरतीच्या पाण्याची, त्याचं मेंटेनन्स चालू आहे. मी आता वरती गेल्यावरती दाखवतो तुम्हाला. हे पहा, इकडनं काम सुरू झालं आहे आणि इथपर्यंत दगड आणि माती टाकून झालेली आहे. तर पुढे तुम्हाला ह्या रस्त्यावरनं गाडी आपण शेवटच्या टोकापर्यंत नेऊ शकतो आणि खाडीचं विलोभनीय दृश्य आपण नजरेमध्ये कैद करू शकतो. रवीने तोपर्यंत इकडचं नेट काढलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण एक खेकडा भेटला आहे. आता तो त्या नेटमधनं छोटं पिल्लू आहे, ते आता मी थ्रो करतो पुन्हा पाण्यामध्ये. मित्रांनो, ह्या नेटमध्ये कधी आपण यायला उशीर झाला तर काही माणसं असतात ते चेक करतात उचलून. पण इथे जी मेन पिशवी होती ना, ती मच्छीची खाद्याची पिशवीच गेले. आणि मी आता रवीशी बोललो तर त्याने सांगितलं ही कोल्ह्यांनी घेऊन गेलं आहे. म्हणजे इथे माणसांबरोबर कोल्ही प्राणी वाईल्ड लाईफ आहे, ही पण ह्या नेटमधलं खाणं घेऊन जाते. आता आम्ही नवीन ती थैली कॅरी केली, ती लावू इथे आणि पुन्हा पाण्यामध्ये फेकू हे जाळं. मित्रांनो, पुन्हा खेकड्यांना एवढं गरम झालं आहे का रवी पण स्वतःला रिफ्रेश करून घेतो आहे. खेकड्यांना पण पुन्हा पाणी पाजवण्यासाठी इथे थांबलो आम्ही. आणि इथे खूप आजपर्यंत आम्ही मोठ्या रशीचं नेट टाकणार आहोत. तर आता रवी पण फ्रेश होऊन घेतो आहे. थोड्या खाडीच्या पाण्याने खेकड्यांना पण बाहेर काढलं आहे आणि आता हा नेट तो आतमध्ये थ्रो करणार आहे. ते बघा किती आतमध्ये थ्रो केलं, म्हणजे ही रस्सी पण बघा किती मोठी आहे ती. नेट व्यवस्थित थ्रो नाही झाला म्हणून पुन्हा ओढून पुन्हा व्यवस्थित थ्रो करतो. आता हे 2 नेटमधला एक ह्या लोकेशनवरती आता मी थ्रो करतो. थोडं खालती उतरून टाकावं लागेल. ह्युमिडिटी एवढी जास्त आहे ना, कधी एकदा सावलीला जाऊन बसतो असं झालं आहे. हा माझा नेहमीचा, जेव्हा मी खाडीत शिवल्या पकडायला जातो तो हा नेहमीचा रस्ता तुम्ही पाहिला असाल. आज ह्या रस्त्यावरतीच आपण खेकड्या पकडायला आलो. थोडंसं वाकून जावं लागतंय कारण हे बाजूची काटेरी झाड आहेत. हा शेवटी माझी टोपी उडवलीच. आपण खेकड्या किती चावणी खातो, पण ह्या उन्हामध्ये पकडताना किती मेहनत करायला लागते. हे पूर्ण मँग्रोव्ह आहे आणि
खूप पॉयझनस आयव्ही म्हणतात त्या झाडाला. मँग्रोवमधले काटेरी झुडूप खूप विषारी असतं आणि ह्याचा काटा खूप चांगला बेकार पद्धतीने आपल्या त्वचेला नुकसान करतो. तर एवढ्या कडक उन्हातून खेकडे पकडण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते तुम्ही पाहिलं असाल. आणि तितकीच मेहनत मलाही त्याच्या पाठोपाठ व्हिडिओ बनवण्यासाठी करावी लागते. मी अक्षरशः घामाने ओलाचिंब झालो आहे. तुम्हाला मी माझा एक व्ह्यू दाखवतो. इथे मला दिसत नाही आहे फ्लिप करायचं, पण चालेल. पुढे गेल्यावरती मी तुम्हाला शेवटच्या हे क्षणाला दाखवेल. हे बघा सिनरी बघा किती सुंदर आहे. हे संपूर्ण गच्च मँग्रोव्ह आहे. मित्रांनो, रवी पुढे निघून गेला आहे. मी अक्षरशः त्याच्या पाठोपाठ व्हिडिओ बनवण्याच्या नादात एकदम थकून हालत खराब झाली. घामाने ओलाचिंब भिजलं. तो पुन्हा स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी पुन्हा पाण्यामध्ये उतरला आहे. म्हणजे विचार करा, दर 10 ते 12 मिनिटांनी स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी पाण्यात उतरावं लागते. एवढंही गरमी इथे आहे. मित्रांनो, बघा माझी कंडिशन काय झाली. रवीच्या पाठोपाठ खेकड्यांचं शूट करताना बघा किती गरमीने सगळा ओलाचिंब झालं. आता थोडंसं रिफिल करतोय पाणी. त्याच्याने थोडीशी ताकद येईल पुढचे नेटचे खेकड्यांचे क्लिप करण्यासाठी. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रवीचं पण यूट्यूबचं चॅनल आहे, ते मी या लिंकमध्ये देईन. प्लस त्याचा मोबाईल नंबर पण ह्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओमध्ये देईन. जर तुम्ही चिवेली गावाच्या आजूबाजूला राहत असाल तर तुम्ही त्या फोनवरनं त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि 2 किलोपेक्षा मोठी ऑर्डर असेल आणि आजूबाजूच्याच गावामध्ये राहत असाल तर तुम्हाला मेन लोकेशनपर्यंत आम्ही आणून डिलिव्हर करू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बरोबर रवीच्या पण यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा. अरे ये गुड. मित्रांनो बघा, हा आतापर्यंतचा एक सक्सेसफुल व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये 2 मोठे क्रॅब आमच्या नेटमध्ये आले. रवी पण खूप खुश झाला आहे कारण 2 मोठे क्रॅब आहेत. ती मेल आहे का फिमेल आहे रवी? ही फिमेल आहे. ही फिमेल आहे आणि तो नर आहे. याचा अर्थ हा जो नेटमध्ये आहे तो 100% मेल असणार आहे. आता त्याला आम्ही बांधून घेत आहोत. तर बघा, कधी कधी असं असतं की एखाद्या वेळेला मेल फिमेल दोन्ही पण नेटमध्ये होतात आणि यांची साईज पण चांगली आहे कम्पॅरेटिव्हली. त्याला तो आमच्या बॅगेमध्ये चालला आहे. तर दुसऱ्याला पण काढतो. तो पण मेल असेल असं आम्हाला समजलं. हा बघा मेल आहे आणि साईज पण बघा व्यवस्थित साईज आहे चांगल्या प्रकारे. हे 2 मेल फिमेल होती म्हणून एकाच नेटमध्ये 2 आले. अन्यथा मेलमध्ये नेहमी भांडणं होतात किंवा फिमेलमध्ये भांडणं होतात. बघा त्याच्याच बाजूला हा होता, हा खाली निघाला. आता अजून एक आहे इकडे.
एकाच ठिकाणी आम्ही 3 नेट टाकले होते रवीने. आता 3rd नेट आम्ही उचलतो. पाहूया ह्याच्यामध्ये काय येतं ते. ह्याच्यात आलाय, ह्याच्यामध्ये आहे असं रवी म्हणालाय. त्याच्यात पण चांगली साईज आहे. कम्पॅरेटिव्हली ओके, फिमेल आहे पण नाही चांगली. नाही नर आहे. नाही, मेल आहे. मेन झाड आहे पण ते आयला भेटलं तर मित्रांनो, हा नेट आमचा एमटी गेला, पुन्हा टाकला आहे. आता इथे एक आम्ही नेट टाकलाय, त्याला उचलून बघतो आहोत. ह्याच्यामध्ये आला आहे असा त्याने मला कॉल दिला आहे. हां, ह्याच्यामध्ये पण एक व्यवस्थित ठेवू शकतो अशा साईजचा आहे. तर आता तिकडचं नेट उचलायला रवी गेला आहे. तर पाहूया ह्या साईडच्या नेटमध्ये काय भेटतं ते. ह्याच्यात पण क्रॅब आला आहे, खेकडा आला आहे. तर आता हे ह्याला पण काढून घेऊ आणि दोन्ही नेट आम्ही नंतर सोडू. मित्रांनो, ही थोडी वेगळी स्पीसीस आहे आणि ही खूप मोठी होते खेकडी. तर हा ग्रीन क्रॅब आहे. तर हा खूप मोठा होतो आणि आता ही खूप छोटी साईज आहे, म्हणून आम्ही डिसाईड केलं की ह्याला आम्ही पुन्हा सोडणार आहोत. मित्रांनो, इकडे बघा, भरतीचं पाणी मगाशी आम्ही टाकलं तेव्हा काहीच नव्हतं. आता संपूर्ण भरतीचं पाणी आलं आहे. ऑलमोस्ट 2 फुटापर्यंत, त्याच्या गुडघ्यापेक्षा वरती पाणी आहे. आणि अजून अर्ध्या तासाने ते अजून भरणार आहे. आता तो ते नेट पाहायला गेला आहे. बघा आता ह्या नेटमध्ये काय वाटतं. आणि ही नेट आहे, रिंग आहे ना, नेटची रिंग, ती आम्ही पुन्हा टाकू, पण आता ती जवळ टाकू, कारण इतक्या लांब टाकणं जरा गडबड होणार आहे. तर त्याने आता हे केलं आहे, त्यामध्ये क्रॅब आला आहे तो म्हणाला. तर आता घेऊन येतो ह्या साईडला, कारण असं पण आम्हाला नेट आता नवीन जागे टाकावं लागणार, कारण ह्याच्यानंतर आता आणखीन पाणी भरेल इकडे. आलाय झाडावर, झाडा झालाय. हा बघा, हा बघा मित्रांनो, ह्या नेटमध्ये मस्त व्यवस्थित मेल आहे. वाटतं एकच आहे त्याला, पण व्यवस्थित जुनाट मेल आहे. लय मोठ्या साईजला आहे आणि जुनाट आहे चांगल्या प्रकारे. जर असे पुढच्या ह्याच्यामध्ये भेटले तर मजा आहे. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला एकदम लाईव्हमध्ये चांगले क्रॅब भेटतानाच दिसेल. आले पण ठीक आहे. ह्या नेटमध्ये पण आहेत, पण ओके. मित्रांनो, ह्या साईडचं हे शेवटचं नेट आहे. तर ह्याच्यामध्ये आत्ताच रवीने इशारा केला, ह्याच्यामध्ये एक व्यवस्थित मोठा खेकडा आला आहे. तर ह्या साईडच्या 3 नेटमध्ये 2 मोठे क्रॅब आलेत आणि एक छोटा क्रॅब, ज्याला आम्ही सोडून दिला होता. हा मोठा खेकडा आहे, हा पण मेलच आहे. तर असा लपतछपीचा डाव नेहमीच चालू असतो.
आता इथून मी हा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करेन, कारण आता माझा लंचला जाण्याचा टाईम झाला आहे. रवी त्याची ॲक्टिव्हिटीज ही पूर्ण अजून 2 राऊंडपर्यंत चालू करेल. तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक आणि मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी रवीच्या चॅनलचा रेफरन्स देईल, तर त्याला तुम्ही नक्की जाऊन पहा त्याचे व्हिडिओ. बघा मित्रांनो, सेकंड राऊंडपर्यंत आता आम्ही एवढे खेकडे पकडलेत. तर आता याच्यापेक्षा डबल किंवा जास्त अजून 2 राऊंडमध्ये होतील. जर तुम्ही चिवेली गावाच्या आजूबाजूला राहत असाल तर मी ह्या व्हिडिओमध्ये एक मोबाईल नंबर शेअर करेन, त्यावरती तुम्ही रवीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि खेकडे मागवू शकता, जे अत्यंत फ्रेश असतील तुमच्यासाठी. मित्रांनो, इथल्या नेटमध्ये त्याला एक क्रॅब भेटला आहे आणि तो इथून कंटिन्यू करणार आहे. माझी एनर्जी लेवल ह्या रूटला सावली नाही आहे. माझी एनर्जी लेवल पूर्ण डाऊन झाली आहे. तर तो आता इकडनं 3rd राऊंडला जाईल आणि मी इथनं जेवणासाठी घरी जाईल. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारांमध्ये नक्की पाठवा. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नवीन लोकेशनवरती खेकडे पकडायला आलो आहोत. रवीने या लोकेशनबद्दल खूप काही सांगितलं होतं आणि मी हे लोकेशन पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. चला मग लोकेशनवरती निघूया. शॉर्ट टाकायला चालू केले ना, तिथनं 10-15 सबस्क्रायबर वाढले. शॉर्ट मग काय बोलतो, शॉर्टला लोक देतात रिस्पॉन्स देतात. थोडा लॉंग व्हिडिओ पेक्षा पहिले आधी शॉर्टच तयार करायचे आणि महिन्यात एका दुसरा मोठा व्हिडिओ. स्पॉट आहे ना एकदम हे मग नाही इथं आता बांधायला
ह्याला असं हातामध्ये दाखव मला. मुड्यांची डिमांड चांगलीच आहे. ऐंशीच्या वेळेला दिमाग लावून कामं करायला लागतात. जे पुढचे 5 दिवस असतात ना, त्या टायमाला जर तुम्हाला खेकडे पकडायचे आहेत तर त्याच्यासाठी लय काय करायचं माहितीये, त्यावेळेला खेकडा नाही सापडला की तो मग क्लिप कट करून टाकायचा. हा पुन्हा टाकणार आहेस का? हा ओके झालं. हा चालू. चांगलीच साईज आहे. तसंच नव्हतो पहिल्या वस्तीपासून इथंच होतो. गाडीचा सीन आता चांगला वाटत असेल, फुल भरलेला. एक कुठंतरी तोडलं ना की ते पिशवीचा काय उपयोग नाही. ते गोल गोल गुरफटून ठेवलेलंच चांगलं. 3-4 थर होतात ना, त्याच्यातनं सुद्धा खातात कधी कधी. कमसे कम घरी खायला तरी होईल. मित्रांनो, हे लोकेशन पहा किती सुंदर आहे. उंच उंच नारळाची झाडं, घनदाट मँग्रोव्ह आणि हा भरतीचा सुंदर असा देखावा. आता मी दोन्ही साईडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे.
आणि आता आमचा जाण्याचा टाईम जवळ आला आहे. मी रवीची वाट पाहतो आहे. तो आला का आजचा क्रॅब हंटिंगचा खेकडे पकडण्याचा व्हिडिओ इथेच आम्ही थांबवू. थोडं फ्रेशअप होऊ, रिलॅक्स होऊ आणि मग घरी निघू. बघा रवी आला आहे आणि आता आम्ही फ्रेशअप होऊ, थोडंसं रिलॅक्सेशन आणि मग घरी जायला निघू. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार दोस्तों, आज ये अपना पहला हिंदी का वीडियो है और आज हम खेकड़े जो खारी पानी के खेकड़े होते समुंदर के वो पकड़ने जाने वाले. साथ में कैंपिंग भी करेंगे ताकि आपको पता चले क्या ये सब एक्टिविटीज़ कैसे करते. साथ में नेट से खेकड़े कैसे पकड़ते वो भी मैं कोशिश करूँगा इस वीडियो में आपको दिखाने की. तो ये वीडियो आखिर तक पूरा देखिए, साथ में कैंपिंग का मज़ा भी लीजिए. तो दोस्तों अब हम स्पॉट पे आ चुके हैं. यहाँ पे ये सारा नेट खेकड़े पकड़ने का पूरा नेट सिस्टम, ये टेंट है 3 मैन टेंट. साथ में कुछ कुकिंग के लिए वाटर हम लोगों ने कैरी किया है क्योंकि ये जो पानी है ये खारा पानी है, नमक वाला पानी खाड़ी का. तो ये समुंदर से डायरेक्ट यहाँ पे आता है. तो हम अब पहली शुरुआत कर रहे हैं. पहला नेट डाल रहे हैं हम लोग खेकड़े पकड़ने के लिए. साथ में इतने सारे अभी बैकअप में नेट है. ये सारे के सारे नेट्स हम खेकड़े पकड़ने के लिए डालेंगे. आप देख सकते हैं कितना खूबसूरत व्यू है ये. लेकिन जैसे ही हाई टाइड जिसे उफान बोलते हैं, जब उफान आता है तो पानी पूरा देखो यहाँ तक आ जाता है. अभी ये कम से कम 8-10 फुट नीचे और फिर भी यहाँ पे और 6-7 फुट पानी रहेगा. तो इतना ऊपर 12 फुट तक पानी भर जाता है यहाँ पे. लेकिन व्यू इतना खूबसूरत है. तो जैसे मैंने पहले वीडियो में मैं अपने देखा होगा, ये व्यू देखने के बाद ही मैंने डिसाइड किया क्या मेरा फर्स्ट कैंपिंग मैं इसी लोकेशन पे करूँगा. तो वीडियो पूरा देखिए. आप फर्स्ट टाइम ये वीडियो देख रहे हैं तो शेयर, सब्सक्राइब और लाइक ज़रूर कीजिए.
चलो दोस्तों, सारे खेकड़े के नेट हम लोग ने भी ये खाड़ी के एरिया में हम लोग ने पूरा डाल दिया है। अभी हम हमारे स्टार्टिंग पॉइंट पे जा रहे हैं। सामने जो पहाड़ है वो दोनवेल करके विलेज है, उनका पहाड़ है, और हमारा गांव और उनके गांव के बीच में ये खाड़ी है। आप देख सकते हैं कितना खूबसूरत नज़ारा है। नारियल के झाड़, टिपिकल कोकण का घर, और ये आजू बाजू में पूरी हरियाली। यही तो असली मज़ा है कोकण का। कितना खूबसूरत नज़ारा है। ये है टिपिकल कोकण। यहाँ पे आम के झाड़, हापुस के, यहाँ पे टिपिकली कोकण का घर, नारियल के पेड़, और ये दूर तक दिखाई देती हुई नदी के बाजू में नारियल की पेड़ सारे, और बीच में ये हापुस के आम के पेड़। सोडता ना चाहिए का? नाही सोडता नाही। बस बंद करा था। दोस्तों, टेंट पिच तो हो गया है। अब आप साइड की सीनरी देखो। ये काफ़ी सारे हापुस आम के पेड़ है, और एग्जैक्ट गेट के सामने ये रिवर फ्रंट व्यू है। आप देख सकते हैं ये रिवर है, और टेंट एग्जैक्ट उसके सामने बनाया हुआ है। तो मज़ा आएगा। आज पहला कैंपिंग सेटअप है, और ये सामने का व्यू।
ये सामने दोनवेल करके विलेज है, उसका ये माउंटेन है। एक्चुअली आज ही टेंट का अनबॉक्सिंग किया है। ये मैं बॉम्बे से आते हुए एक नया टेंट लेके आया था, जो मैंने लास्ट टाइम मेरे मराठी के वीडियो में बताया था। आज से शायद मैं टेंट वाले भी वीडियोस मैं आपको दिखाऊं। तो ये मेरा अनबॉक्स था टेंट का, डीकैथलॉन का मैंने टेंट लिया था। अंदर मैंने अभी मैट डाल दिया है। अभी थोड़ी देर के बाद टी मैगी सब बनाएंगे, तो वीडियो आखिर तक ज़रूर देखें, मज़ा आएगा। साथ में मेरा पार्टनर अभी खेकड़े पकड़ने के लिए आगे निकल गया है। दोस्तों, ये है टेंट से अंदर का व्यू, और ये सामने रिवर फ्रंट। इसमें भी हमने काफ़ी सारे खेकड़े पकड़ने के नेट डाल के रखे हुए। तो देखते, वीडियो आखिर तक ज़रूर देखिए। अगर आप नए हैं तो सब्सक्राइब ज़रूर करें, लाइक और अपने दोस्तों में ज़रूर शेयर करें। ये मेरा हिंदी में फर्स्ट वीडियो है। आप देख सकते हैं कितना खूबसूरत लोकेशन है। नीचे में ये रिवर फ्रंट है, खाड़ी जिसे बोलते हैं हम लोग। ये मीठा पानी नहीं है, ये खारा पानी है, समुंदर से आया हुआ, जिसमें हम अभी खेकड़े पकड़ रहे। और ये हमने यहाँ पे हमारा टेंट पिच किया है, नारियल और ये नदी के सामने। लोकेशन भी बहुत अच्छी है, आप देख सकते हैं। अगर ये वीडियो आपको अच्छी लगी तो कमेंट में ज़रूर बताइए। लोकेशन भी खूबसूरत है। आगे पीछे इस लोकेशन पे हम और सारे वीडियोस बनाएंगे, पर आपको ये पसंद आना चाहिए। वीडियो लास्ट तक ज़रूर देखें। अब मैं कैंप साइट पे अकेला हूँ। मेरा दोस्त वो जितने भी हमने नेट डाले थे वो सब कलेक्ट करने गया है। तो देखते आगे हमें इस नेट में कितने सारे क्रैब मिलते। दोस्तों, ये है कैंप साइट, और काफ़ी बड़ी गलती हो गई है जगह चॉइस करते वक्त, क्योंकि लोकेशन तो बहुत अच्छा है, पर गलती से हमने झाड़ के ऊपर देखा नहीं। और ये देखो यहाँ पे क्या है, मधुमक्खी का छत्ता। अभी फ़िलहाल तो पैनिक में आ गए, क्योंकि ये देखो ये पेड़ यहाँ पर है और हम लोग का टेंट यहाँ पर। देखते जितना जल्दी हो सके यहाँ से भी टेंट दूसरी जगह लेके जाएंगे, लेकिन और 2 या 3 घंटे हम यहाँ पे रुकेंगे इस लोकेशन पे। तो नेक्स्ट टाइम पे टेंट पिच करने से पहले ऐसे सारी लोकेशन को चेक करेंगे। ये हमारे लिए एक अच्छा सबक है, जगह कैसे ढूंढनी चाहिए। गलती से मैंने भी देखा नहीं। अभी जस्ट मैं लोकेशन ज़रा स्टडी कर रहा था, तब मुझे पता चला कि यहाँ पे ये छत्ता है। दोस्तों, अभी वो दोस्त आ गया है रवि, वो वहाँ से क्रैब पकड़ के लेके आए। क्रैब हम लोग ने अभी पानी में रेस्टिंग के लिए रख दिए, और अभी थोड़ा रिलैक्सेशन के बाद टी और मैगी का हम लोग ब्रेकफास्ट करेंगे। तो 5 मिनट के बाद हम देहाती चूल्हा, जो चूल्हे पे 3 पत्थर लगा के चूल्हा बनाते, वैसे ही चूल्हा बनाएंगे और टी और मैगी का मज़ा लेंगे। दोस्तों, मैगी हम लोग ने रेडी कर दिए,
3 पत्थर का चूल्हा बनाया था, उसमें मैगी रख के हम लोगों ने अभी बना दिए। साथ में हमारी जो शंका थी, ये मधुमक्खी का छत्ता थोड़ा वो ज़रा एक्टिव हो गया है, तो अभी हम लोग काफ़ी डर रहे उससे। मैं आपको नज़दीक से बता देता हूँ क्या कंडीशन है उसकी, क्योंकि अभी हम लोगों ने उसी पेड़ के नीचे 2 खेकड़े के जाले डाले हुए। अभी हम खुद टेंशन में, अभी वो छत्ता थोड़ा एक्टिव हो गया था, तो अभी काफ़ी हम लोग लंबे रुके थे, लेकिन अभी वापिस से थोड़ा ठंडा हो रहा है। देखिए, तो थोड़ा पैनिक में क्या होता है क्या नहीं देखना पड़ेगा। देखो, कभी कभी लक अच्छा होता है तो एक ही नेट में मेल फीमेल दोनों मिल जाती है, नहीं तो नॉर्मली एक नेट में एक ही खेकड़ा मिलता है। अभी एक हम थैले में डाल रहे, दूसरा भी इस तरफ है, अभी उसे भी निकालेंगे। तो ये नेट में 2 खेकड़े मिले, ये रहा दूसरा भी। वो मोस्टली वो फीमेल थी, तो ये शायद मेल होगा। हाँ, ये मेल है, क्योंकि मेल फीमेल ही साथ में एक नेट में आके खा सकते, या फिर एक फीमेल ही होगी या फिर मेल ही होगा। 2 फीमेल या 2 मेल कभी नहीं होंगे, क्योंकि उनका हमेशा आपस में झगड़ा होता है। तो एक नेट में एक ही खेकड़ा मिलेगा। दोस्तों, हमारा अभी फर्स्ट राउंड कंप्लीट हो गया है। तो अभी हम लोग मैगी तो बनाई थी, अभी हम लोग मैगी थोड़ा पेट पूजा कर लेते। मैगी तो हम लोगों ने बना ली थी, अभी उसे खा लेते, फिर सेकेंड और थर्ड राउंड के लिए जाएंगे। तो जितना भी होगा आज क्रैप, वो आपको बता देंगे। वीडियो आखिर तक ज़रूर देखिए, सब्सक्राइब, लाइक, और वीडियो कैसी लगी ये कमेंट में ज़रूर बताइए। अभी 2 राउंड बाकी है क्रैप पकड़ने के, तो मैं आपको इस वीडियो में आगे बताते रहूँगा। वाह, एक नंबर।
दाखव तिला हां आता इथनंच सूट खालती तुझ्या पायजवळच सोडून दे. साई ये आएगा मजा. तो सेकंड राउंड पूरा हो गया है, अभी थर्ड राउंड है. तो उससे पहले थोड़ा रिलैक्सेशन चालू है. रिलैक्स एक 10-15 मिनट का गैप लेके थर्ड राउंड उठा के फिर घर पे निकलेंगे. दोस्तों अभी हम लोग थर्ड राउंड चालू करेंगे क्रैब पकड़ने का. उससे पहले टेंट को डिसमेंटल कर लिया है. वीडियो अंत तक ज़रूर देखिए और कमेंट में ज़रूर बताइए कैसा लगा. सब्सक्राइब और शेयर ज़रूर कीजिए. फर्स्ट अटैम्प्ट में अगर गलती हुई रहेगी तो माफ़ कीजिए, सजेशंस में बताइए. दोस्तों टेंट पैकअप हो गया है, अंदर का सारा सामान अब काउंट करके पैकअप कर लिया. अब सिर्फ दोस्त का इंतज़ार है, वो भी आ रहा है वहाँ से. काफ़ी लंबा दिखाई दे रहा है, आपको दिखाई नहीं देते रहेगा, वो भी वहाँ से आ रहा है. तो हम अब इस जगह पे हमने जितने भी क्रैब के नेट डाले हुए हैं वो अब हम सारे निकाल लेंगे और घर पे चले जाएंगे. तो आपको ये वीडियो कैसी लगा मुझे ज़रूर कमेंट बॉक्स में बताइए. ये देखिए रवि सारे नेट वहाँ से निकाल के यहाँ पे आ रहा है. तो वहाँ का पूरा वाइंड अप हो गया सारे. अब यहाँ के बचे हुए 5-6 नेट है वो हम निकाल लेंगे. चलो साफ सफाई कर लेते, रिफ्रेश होते और घर पे निकलते. जय हिंद.